नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 20 ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत. रुक्मिणी काकू राजश्रीला म्हणते, सिंधू परत एकदा आपल्या घरात सून म्हणून येणार आहे, तर मला असं वाटतं की तिने यावर्षीपासून श्रावणातलं व्रत चालू करावं. राजश्री म्हणते, हो, आपण तिला विचारायला काही हरकत नाही आहे. तर रुक्मिणी काकू म्हणते, विचारतेस कशाला? आपल्याला जर आपल्या घरावरचं संकट दूर करायचं असेल तर मी करते तसा उपवास आपल्या घरातल्या मोठे सुनेला करावाच लागेल. आणि काही नाही, तरुण वय आहे तिचं, जमेल तिला. हे ऐकून राजश्रीला थोडी काळजी वाटायला लागते. तर काकू तिला म्हणते की पूजा केल्यानंतर देव आपल्याला भरभरून आशीर्वादसुद्धा देईल. आपल्या घरचे रीतिरिवाज, परंपरा आपल्या घरच्या मोठ्या सुनेला म्हणजेच सिंधूला सगळे पुढे चालू ठेवायचे आहेत ना. एकदा का सिंधूला मोठ्या सुनेची जबाबदारी घ्यायला जमली की मग मी निवृत्ती घेणार. राजश्रीला हे ऐकून थोडासा आनंद होतो आणि ती आनंदानेच विचारते, वहिनी, तुम्ही खरंच सिंधूला तुमचं स्थान देणार आहात? तर रुक्मिणी काकू हो म्हणते. तर राजश्री मनात विचार करते, वहिनींनी सिंधूला स्वीकारले हे ऐकल्यानंतर खरंच खूप बरं वाटतंय. आता सिंधूला श्रावणी सोमवारच्या उपवासाबद्दल सांगायलाच हवं. त्यामुळे तिला वहिनींच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी ही चांगली संधी आहे. पण राजश्रीला माहिती असतं की वहिनी करतात त्या उपवासाची पद्धत खूप कठीण आहे. सिंधूला हे व्रत करायला जमलं नाही तर याची काळजी तिला वाटत असते. रुक्मिणी काकू राजश्रीला विचारते, तू काही म्हणालीस का? तर राजश्री म्हणते, काही नाही. रुक्मिणी काकू लगेच म्हणते, तुला जर वाटत असेल की सिंधूला हा उपवास जमणार नाही तर तसं ते तू मला आत्ताच सांगून टाक, म्हणजे नंतर माघार घेतली तर मला नाही चालणार. तर जाऊ देत, मीच करते. तर राजश्री म्हणते, थांबा वहिनी, मी बोलेन सिंधूशी. सिंधू हे व्रत करेल आणि अगदी तुम्ही जसा उपवास करताना तसाच करेल. तुम्ही काही काळजी करू नका. रुक्मिणी काकू जराशी खुश झालेली असते आणि ती जाताना विचार करते, कृष्णा, काय म्हणतेस तू मला? फडफड. या फडफडनी जर तुला तडफडायला नाही लावलं ना तर रुक्मिणी रत्नपारखी नाव नाही सांगणार. इथून पुढे तुझं इथे राहणंसुद्धा मी अशक्य करणार आहे. लवकरच तू स्वतःहून हे घर सोडून जाशील. मग मी माझ्या राघवसाठी मला हवी तशी बायको आणेन. इकडे सिंधूला राघवबरोबर घालवलेले अंकुरसोबतचे क्षण आठवत असतात आणि ती गणपती बाप्पाला म्हणते की माझ्या अंकुरला माझ्याजवळ लवकर परत आणा. ती खूप रडत असते आणि रडतानाच म्हणत असते की इतके वर्ष मी माझ्या अंकुरशिवाय कशी राहिली आहे हे माझं मलाच माहिती. आणि आता माझा अंकुर जिवंत आहे हे सत्य कळाल्यानंतर त्याच्याशिवाय राहणं कठीण आहे माझ्यासाठी. तो कुठे आहे, कसा आहे, मला काहीच माहिती नाही आहे. प्लीज बाप्पा, त्याला लवकर माझ्याकडे परत आणा. त्यावेळी राघव फोनवर बोलत बोलत कृष्णाच्या रूमच्या बाहेर आलेला असतो. फोन ठेवल्यानंतर त्याला कृष्णाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि तो तिला आवाज देऊन विचारतो, तू रडतीयेस का? असं एकट्याने रडून काहीही होणार नाही. तुझा जो काही प्रॉब्लेम असेल तो मला सांग, मी तो सॉल्व्ह करेन. रडू नकोस, बाहेर ये आणि दार उघड आधी. तर कृष्णा मनात विचार करते, राघव, काय सांगू मी तुम्हाला, आपली सावी संकटात आहे. आपला अंकुर जिवंत आहे, पण तो कुठे आहे, कसा आहे हे आणखी मला काहीच कळलेलं नाही आहे. आणि या सगळ्याला तुमची खास मैत्रीण मधू जबाबदार आहे. हे सगळं मला तुम्हाला आत्ता सांगायचं आहे, पण आत्ता या क्षणी मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. खूप वेळा मनात येतं की मधूला ओढत आणून तुमच्या समोर उभं करावं आणि तिला जाब विचारावं की राघवला मिळवण्यासाठी आणखी कोणत्या खालच्या थराला जाणार आहेस? माझ्या त्या निष्पाप मुलांना वेठीला धरताना लाज नाही वाटत का गं तुला? पण आत्ता या क्षणी मी तेही करू शकत नाही, कारण खोटं बोलणं त्या मधूचा स्वभाव आहे. त्यात सावी आणि अंकुर दोघेही तिच्या ताब्यात आहेत. आता या क्षणी जर राघव मी तुम्हाला सत्य सांगितलं तर रागाच्या भरात तुम्ही मधूशी कसं वागाल, काय कराल, काहीच सांगता येत नाही. मधू सावध झाली तर सावी आणि अंकुरच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आत्ता मी रिस्क नाही घेऊ शकत राघव. आत्ता मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. बाहेर राघव दरवाजा वाजवतच कृष्णा कृष्णा अशी हाक मारत असतो. तर कृष्णा दरवाजा उघडून बाहेर येते आणि त्याला म्हणते, काय झालं लंबू? तर राघव तिला म्हणतो, मी आत्ता तुला रडताना ऐकलं म्हणून मला तुझी काळजी वाटली. कृष्णा त्याला म्हणते, जाऊ दे ना, तू कशाला काळजी करतो? लेडीज बायकांचे इमोशन असे वर खाली होतच असतात. तर राघव म्हणतो, तेच विचारतोय मी की काय झालं, कशामुळे तू रडत होतीस आणि दार का लावून घेतलं होतंस? तर कृष्णा म्हणते, आपण नव्हतो रडत. आणि लंबू, आपण तुला सांगितलं ना, आपण जेव्हापासून या घरात आलोय तेव्हापासून तू आपल्याला बघितलंय ना, आपण रडत नाही, आपण फक्त रडवतो. राघव तिला म्हणतो, उगाच खोटं बोलू नकोस, मी स्वतः माझ्या कानांनी तुला रडताना ऐकले.
आणि उगाच हे हार्मोन्स, इमोशन्स अशी फालतू कारणं मला देऊ नकोस. आणि खरं काय झालंय ते सांग. आय कॅन हेल्प यू. कृष्णा मोठमोठ्याने हसतच रूममध्ये येते आणि त्याला म्हणते, तुला खरंच असं वाटलं ना की आपण रडत होतो? तर राघव म्हणतो, मला वाटलं नाही, मला माहितीये तू रडत होतीस. कृष्णा त्याला एक्सप्लेन करताना म्हणते की कसं आहे, आता आपला वेडिंग आहे ना, मग आपल्या वेडिंगमध्ये आपल्याला रडू आलं पाहिजे. आजकालच्या पोरींना स्वतःच्या वेडिंगमध्ये रडू येत नाही. मग आजूबाजूला जमलेल्या सगळ्या आंट्या एकदम शॉकमध्ये जातात. म्हणतात काय पोरगी आहे इमोशनलेस, स्वतःच्या वेडिंगमध्ये पण रडत नाहीत. आपल्या बाबतीत तसं व्हायला नको, आपल्याला कोणी नावं ठेवायला नको म्हणून आपण रडण्याची प्रॅक्टिस करतोय. तर राघव तिला म्हणतो, समोरच्याला पचेल इतकंच खोटं बोलावं. आणि विसरू नकोस, तू एका IPS ऑफिसरशी खोटं बोलतीयस. तुझे डोळे आणि तू जे काही बोलतीयस ते मॅच नाही होतंय. तर कृष्णा लगेच त्याला म्हणते, तू काय डोळे बघून भविष्य वाचण्याचा अभ्यास केलाय काय? तरी पण तू आपल्या डोळ्यात काय वाचला काय नाही वाचला याच्याशी आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्याला माहिती आहे आपण जे सांगतो ते 100% खरं आहे. आणि राघव तिच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जातो. तर कृष्णा त्याला म्हणते, लंबू तू काय करतोय? आपलं आणखी लग्न झालेलं नाहीये, तू काय करतोय? तर राघव तिच्याजवळ येऊन तिला म्हणतो, हो वाचता येतात मला डोळे, स्पेशली तुझ्या डोळ्यातलं. कारण तुझ्या मनात जे असतं ते तुझ्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसतं. अजून एक गोष्ट लक्षात ठेव, तू जरी मला काहीच सांगितलं नाहीस तरीही तुझ्या मनातलं मला सगळं कळतं. तर कृष्णा म्हणते, तुला सगळं कळतं ना? मग आपण जे शोधतोय ते आपल्याला कधी सापडेल हे सांगू शकशील? तर राघव तिचा हात हातात धरून तिला म्हणतो, त्यासाठी एक ट्रिक आहे माझ्याकडे. तिचा हात तिच्या डोळ्यांवर झाकतो आणि तिला म्हणतो, एक दीर्घ श्वास घे आणि तू जे काही शोधतीयस ते सगळं तुझ्या डोळ्यांसमोर आण. तुझं पूर्ण लक्ष फक्त त्या एका गोष्टीवर केंद्रित कर. त्या गोष्टीला पुन्हा नव्याने शोधण्याचा प्रयत्न कर. पुन्हा नव्याने शोधण्यासाठी सुरुवात कर. आपल्या आयुष्यात जितके पण प्रॉब्लेम्स असतात त्या सगळ्यांचं सोल्युशन आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतं. आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज कधीच ऐकत नाही. ते सोल्युशन आपल्या समोरच असतं. जेव्हा आपल्या समोर संकट उभं राहतं किंवा आपल्या समोर प्रश्न येतात, आपण द्विधा मनस्थितीत असतो, तेव्हा हेच अंतर्मन आपल्याला योग्य मार्ग दाखवतं. आयुष्यात प्रॉब्लेम्स येणार आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपलंच अंतर्मन आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतं. आणि एकदा का आपण आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकला की मग आपण कधीच मार्ग चुकू शकत नाही. कृष्णाने राघव सांगेल ते सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो केलेले असतात. त्यावेळी तिच्या लक्षात येतं की ती गडबडीत असल्यामुळे तिनं नाव व्यवस्थित पाहिलं नाही आणि त्या ठिकाणी अंकुश नाव होतं. शाई पसरली असल्यामुळे चुकून मी अंकुशच्या ऐवजी अंकुर वाचलं. याचा अर्थ अंकुरची माहिती असलेलं रजिस्टर तिथेच असणार. आता मला ते रजिस्टर शोधायला हवं. कृष्णा तिच्या डोळ्यांवरील हात काढते आणि आनंदाच्या ओघातच ती राघवला मिठी मारते. आणि त्यानंतर बाजूला होऊन कृष्णा राघवला म्हणते, लंबू आपण एक सांगू का तुला? तुझा ना प्रोफेशन चुकलाय. तू पोलीसवाला नाही तर मनाचा डॉक्टर असायला हवा होता. तर राघव म्हणतो, ॲक्च्युली त्यापेक्षाही मी जादूगार असायला हवा होतो. तर कृष्णा त्याला म्हणते, जादूगार बनून काय केलं असतं तू? तर राघव म्हणतो, तुझ्या मनातलं मला ओळखता आलं असतं. आज तू का रडत होतीस त्याचं खरं कारण मला कळालं असतं. खरं सांग ना, तू का रडत होतीस? माझ्यावर विश्वास ठेव, तू मला खरं सांगू शकतेस. तू जर मला खरं सांगितलंस तर तुझा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी मी स्वतः तुझी मदत करेल. आपण दोघं एकत्र मिळून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. आणि जोपर्यंत तू मला सत्य सांगणार नाहीस तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. तर त्यावेळी कृष्णा लगेच म्हणते, आपल्या वेडिंगच्या साडीवरचं ब्लाऊज शोधतोय, तू मदत करशील? तर राघव रागातच तेथून जातो. त्यानंतर संध्याकाळी कृष्णाला डॉक्टरांचा फोन येतो आणि ते म्हणतात की सिंधू तू बरोबर बोलत होतीस. तू म्हणाल्यानंतर मी रजिस्टर व्यवस्थित चेक केलं. तर लगेच कृष्णा त्यांना विचारते की म्हणजे आपल्या अंकुरला आपल्या हॉस्पिटलमध्ये आणलं होतं का? तर डॉक्टर म्हणतात हो. कृष्णा विचारते मग आता कुठे आहे तो? त्याला कोणी दत्तक घेतलंय का? तर ते सांगतात की दत्तक नाही, त्याला सध्या अनाथाश्रमात ठेवण्यात आलंय. ती विचारते कुठल्या अनाथाश्रमात? त्या अनाथाश्रमाचा पत्ता, फोन नंबर हे मला सगळं काही मिळू शकेल का प्लीज? तर डॉक्टर म्हणतात की हो, मी ते तुला लगेच मेसेज करतो. कृष्णा त्यांना म्हणते, थँक्यू सो मच सर, तुमचे हे उपकार मी कधीच नाही विसरणार. तर डॉक्टर तिला म्हणतात की तुझी आणि अंकुरची लवकरात लवकर भेट व्हावी हीच माझी इच्छा आहे. आणखी काही मदत लागली तर नक्की सांग. त्यानंतर ते दोघे फोन ठेवून देतात. तर कृष्णाला खूप आनंद झालेला असतो. पत्ता भेटल्यानंतर कृष्णा स्वतःशीच म्हणते की या अनाथाश्रमात मी उद्याच जाऊन येते.
कधी एकदा माझ्या अंकुरला बघतीये असं झालंय मला. तेवढ्यात ऋतुजा तेथे येते आणि ती तिला म्हणते, ओय थुई थुई. तर कृष्णा लगेच म्हणते, थुई थुई कोणाला बोलली ग? तर ऋतुजासुद्धा कृष्णाचीच ॲक्टिंग करत तिला म्हणते, तुला बोलली ग? तू कशी आम्हा सगळ्यांना नावं ठेवली आहेस तसं मी तुला नाव ठेवलंय थुई थुई. का माहिती आहे का? कारण तू सगळीकडे थुई थुई मोरासारखी नाचत असतेस. तर कृष्णा लगेच म्हणते, तुझ्यापेक्षा भोचकपणा करण्यापेक्षा थुई थुई केलेलं कधी पण चांगलं ना. आणि हसते आणि तिला म्हणते, बरं जाऊ दे, आपल्याकडे टाईम नाही आहे, आपल्याला एकदम इम्पॉर्टंट काम आहे. ऋतुजा तिची ॲक्टिंग करतच तिला बोलत असते. खूप मजा येते हे बघायला. आणि ती म्हणते की जसं तुझ्याकडे इम्पॉर्टंट काम आहे तसंच वहिनी साहेबांचं सुद्धा तुझ्याकडे इम्पॉर्टंट काम आहे, तुला बोलवलंय चल. तर कृष्णा म्हणते, फडफडनी आपल्याला बोलवलं? तर त्या दोघी जात असताना कृष्णा तिला म्हणते, काही पण म्हण, तू मिमिक्री सॉलिड करतेस. चालत असताना सुद्धा त्या दोघींची अशीच जरा गमतीशीर भांडण चालू असतात. त्यानंतर त्या दोघी रुक्मिणी काकूजवळ येतात. आल्या आल्या तर कृष्णा आधी मोठमोठ्याने हसतच असते. तर रुक्मिणी काकू तिला विचारते, दात काढायला काय झालं? तर कृष्णा तिला म्हणते, फडफड, आपल्याला असं वाटतंय की इथे एकदम साऊथ फिल्मचा शूटिंग चालू आहे. म्हणजे बघ ना, विलन असा एकदम स्टाईलमध्ये बसलाय. आणि ती ऋतुजाकडे बघतच म्हणते, हा विलनचा चमचा. आणि इथे आता विलन आणि हिरोईनमध्ये फायटिंग होणार आहे. आपण रिअलवाली फायटिंग करायची का बोल? आपण तिथून उडी मारून डायरेक्ट तुझ्या मानगुटीवर बसू शकतो. आणि तुला असा उलटा गोल फिरवून ताताथैया डान्स पण करायला लावू शकतो. तर रुक्मिणी काकू उठून तिच्यावर ओरडतच म्हणते, झालं का तुझं? आता मी बोलेन आणि तू ऐकायचं. तुला राघवशी लग्न करून रत्न पारखींची सून व्हायचं आहे ना? कृष्णा एकदम हाताची घडी तोंडावर बोट असं लहान मुलांसारखं बसलेली असते. तर रुक्मिणी काकू तिच्या तोंडावरचा हात काढून तिला म्हणते की काय विचारतीये मी? तर कृष्णा लगेच म्हणते, फडफड, आपल्यावर फडफडायचं नाही. तू सांगितलं ना आपल्याला गप्प बस, मग बसलो ना आपण, मग कशाला क्वेश्चन विचारते, कसं बोलणार? तर रुक्मिणी काकू म्हणते, आता बोल, तुला राघवशी लग्न करून रत्न पारखींची सून व्हायचं आहे का? तर कृष्णा म्हणते, हो, हा काय प्रश्न झाला का? आपण तर आपल्या लग्नाचे असले प्लॅनिंग केलेत ना. तर काकू लगेच म्हणते, मग तुला तू या घरची सून होण्यासाठी योग्य आहेस हे सिद्ध करावं लागेल. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी कृष्णा अनाथाश्रमात जाते. तर तेथून तिला समजतं की त्या तारखेला काही मुलं मुली या आश्रमात दाखल झाले होते, परंतु ते आता जिवंत नाही आहेत. त्यानंतर तो माणूस मधूला भेटून सांगतो की 9 वर्षांपूर्वी ॲक्सिडेंटमध्ये गेलेला एक मुलगा आठवतोय? तर मधू विचारतो, त्याचं काय? तर तो माणूस म्हणतो की त्याची चौकशी करायला एक बाई आश्रमात आली होती. हे ऐकून तर मधूला धक्काच बसतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.